नमस्कार, माझी सखी सोबती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणीची कथा पाहणार आहोत। एक राजा होता, त्याला दोन मुली व एक मुलगा होता। एका मुलीचे नाव होते अमावस्या व एका मुलीचे नाव होते पौर्णिमा। पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती। तिला भजन, कीर्तन, पूजा पाठ यात खूप रस होता। तसेच ती प्रत्येक कामातही खूप हुशार होती। परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे, तसेच कधी मंदिरातही जात नसते। वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे, परंतु वाईट करण्यासाठी पौर्णिमेचा कायम विरोध राहत असे। आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप राग येत असे। म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवित असे। पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे। काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले, घरात नववधू आली। अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे। अमावस्या तिलाही नेहमी राग राग करत असे, सारखी दमदाटी करत असे। परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करत असे, देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे, वहिनीला घेऊन मंदिरात जात असे। म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती। एकदा राजाला राणीने सांगितले की राजन, आपल्या मुली उपवर झाल्या आहेत, तरी त्यांच्यासाठी सुयोग्य अशी स्थळ शोधावी। पौर्णिमेला देवाच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजा पाठ करणे फार आवडते। तर तिला एखादा गरीब घरातलाच मुलगा पहा, कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे ती काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल। त्याशिवाय ती गरीबाच्या घरी बरोबर जमवून सुद्धा घेईल। श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे खूप अवघड जाईल, म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या। परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल। तिचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, कुणालाही शोभेल असेच आहे। त्याशिवाय तिला घरकाम येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजकुमाराच्या पदरी द्या, म्हणजेच ती बरोबर जुळवून घेईल। राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला। पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली, तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला। दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला आणि राणीला तिने सर्व हकीकत सांगितली। ही राणी ऐकून खूप खुश झाली। थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला। पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, खूप पैसा अडका आणि उंची कपडे दिले। परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो। इतके दिवस येथे आरामात होतीस, आता सासरी गेली की कळेल, नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली। येथे अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती। त्याच्या हाताखाली 8-10 नोकर होते। फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे। परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात 18 विश्व दारिद्र्य नांदत होते। एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी काय खायचे अशी चिंता तिला दिवस रात्र होती। कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते। त्यातच 7-8 वर्ष निघून गेली। आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुले होते। इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता। त्यात आई वडीलही गेले, तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता। एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात खूप मोठी पूजा ठेवली। तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले। तिची सख्खी बहीण गावात असूनही तिला बोलावणे पाठवले नाही। ती गरीब आहे, ती आली तर माझे मान खाली जाईल तसेच तिला वाटले। परंतु पौर्णिमेला देवधर्माची फार आवड होती। त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला। पौर्णिमा बाहेरच बसलेली होती। तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे, तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असतेस, मग येथे तर तुला यावेच लागेल। पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची
तयारी यात बहीण मला बोलवायला विसरली असेल किंवा तिला वाटले असेल की बहीणच आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, पण आपणही कशाला मानपान घेत बसायचा. तसेच देवाचे काम आहे, गेल्याने आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली. अमावस्येने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही. एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखी आलीस. आता आलीच आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा, घरात इकडे तिकडे पाहू नकोस, नाहीतर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंताला म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजा केली, इतकी आराधना केली, याची मला हेच फळ मिळाले का? माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का? किती दिवस मी हेच भोगत राहणार आहे? उद्यापन संपले, सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसादच दिला नाही. ती तशीच घरी निघाली. तिला खूप वाईट वाटले. तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले. वाटेत तिला वाटले की आता आपण घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे. म्हणून पौर्णिमेने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेले नाही, म्हणून आज माहेरी जाऊन येते, उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली. तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे, तुळस ही वाळत आहे, जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल. माझ्याने आता इतके उठवतही नाही, म्हणून तुला सांगते पोरी. पौर्णिमेने लगेच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले, धुवून टाकले आणि तुळशीला पाणी सुद्धा टाकले. सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले, कुठे निघालीस? ती म्हणाली की मी माहेरी जात आहे, उद्या लगेचच परत येईन. म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी इथून परत जाशील त्यावेळी मला भेटूनच जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तिला एक महादेवाचे मंदिर दिसले. तेथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता. त्या म्हाताऱ्याच्या दाढी-मिशा वाढलेल्या होत्या, धोतर फाटलेले होते. काठीचा आधार घेत तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता. जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का बाळा? आणि मला आंघोळ करायची आहे तर 2 बादल्या पाणी आणून देतेस का? कामाची सवय होती. पौर्णिमेने पटकन हो म्हटले आणि झाडू हातात घेतला. संपूर्ण मंदिराचा परिसर झाडून पुसून लख्ख केला. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणले. बाबांना स्वच्छ छान आंघोळ घातली. मग मंदिरात गेली. देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले. तेव्हा ते देव महादेवाचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले, पोरी, जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा हो. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तर पुढे जाता जाता एक कालिका देवीचे मंदिर लागले. तिथे एक स्त्री बसलेली होती. तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर. पौर्णिमा तेथे गेली. झाडावरची सर्व फळे तोडली. खाली पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर ती स्त्री पौर्णिमेला म्हणाली की तू जेव्हा परत येशील तेव्हा मला भेटूनच जा. पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि ती निघाली. पुढे एक नदी आडवी आली. नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते. आता काय करावे असा विचार करीत असतानाच तिला तेथे एक म्हातारी दिसली. ती शांतपणे तिथे बसलेली होती. ती दुसरी कोणी नव्हती, साक्षात गंगा होती. म्हातारीकडे गेले आणि तिला विचारले, आजी, तुम्ही इथे अशा का बसले आहात? तर म्हातारीने सांगितले की मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात, नदीत घाण टाकतात, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करीत नाही. पौर्णिमेने सांगितले, इतकेच ना, चला तर मी नदी स्वच्छ करते. तिने नदीच्या आसपासच्या पाणविले सर्व काढून टाकल्या. नदीत टाकलेले कपडे, घाण सर्व काही एका ठिकाणी काढले. नदी अगदी स्वच्छ दिसू लागली.
म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पोरी? तेव्हा पौर्णिमेने नदीला सांगितले की या पलीकडे माझे माहेर आहे, तर मी माहेरी जात आहे. पण मला असा विचार पडला आहे की मी त्या पलीकडे कसे जावे हेच समजत नाही. तोच म्हातारीने एक नाव बोलावली. ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती. म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट आणि मगच पुढे जा हो. पौर्णिमा हो म्हणाली आणि नावेत बसली. माहेरी गेली. नंदेला पाहून वहिनीला फार आनंद झाला. तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी आवडती नणंद घरी आली म्हणून तिचा आदर सत्कार केला. तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला. पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली. भाच्यांसोबत मस्ती केली. त्यांनाही फार आनंद झाला. तिने फळे आणली होती, तीही भाच्यांना दिली. खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. बहीण आणि भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले होते. वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहतच होती. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ, मिठाई, दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरड्या मळाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तिथे ती फुलांची बोट हजरच होती. ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली. त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत, माझ्याकडे पडले आहेत. आता मी एकटीच आहे, याचे काय करावे म्हणून तू या घेऊन जा, परंतु घरी गेल्यानंतरच हे गाठोडे उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे तिसरी दिसली. तिनेही तिला एक गाठोडे दिले. तिने एक मोठी टोपली घेतली, त्यात तिने ते गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती पुढे निघाली तर देवाचे देव महादेवाच्या मंदिराबाहेर ते म्हातारे बाबा दिसले. किल्लाही दिसला. त्यावेळी एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते. ते गाठोडेही त्या टोपलीत ठेवले आणि ती पुढे निघाली. पुढे निघाल्यावर आणखीन एक फळाच्या शेजारी आजी दिसल्या. तिनेही गाठोडे ठेवले होते. ती सुद्धा घेऊन पुढे निघाली. त्यानंतर तिथे तुळशी दिसली. तुळशी समोर सुद्धा एक गाठोडे ठेवले होते. ती सुद्धा घेऊन घरी निघाली. असे 5ही गाठोडे ती घरी घेऊन आली. सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिली. दागदागिने आणि नवीन कपडेही होते. आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे, येथील सुंदर सुंदर साड्या होत्या. मोती, पवळे आणि रत्ने होती. ते खूप खुश झाले. आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते. सुकामेवा होता. आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादिदेव महादेवाने दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा अडका होता. याशिवाय आनंद, सुख आणि समाधान सुद्धा होते. ती गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले. आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप धनसंपत्ती, पैसा अडका, अन्नधान्य आले. त्यांची परिस्थिती सुधारली. त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते, ते संपतच नव्हते. तिनेही एकदा विचार केला की भगवंताने मला इतके धन दिले, इतके काही दिले, मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते, आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले. तिने वहिनीला आणि भावाला सुद्धा बोलावणे पाठवले. तसेच अमावस्येला सुद्धा बोलावणे पाठवले. अमावस्या हे सर्व वैभव पाहून आव्हान झाले. पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने, मोती, पवळे दिले गेले. अमावस्याला हे पाहून खूपच आश्चर्याचा धक्का बसला. तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे? तू इतके धन कुठून आणलेस? आजपर्यंत कोणीही दक्षिणा म्हणून मोती, पवळे
किंवा मग रत्न दिली नाहीत. आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे माणके वाटत आहेस. त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. अमावस्येनी प्रसाद न घेताच तिथून निघाली. विचार केला की मी ही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी ती माहेरी निघाली. भर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिने तिला सांगितले की पोरी जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक. तर अमावस्येने तिला सांगितले, अगं ए बाई, मी ही असली कामे करणार का? तुला काही वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत? माझे कपडे खराब होतील, मला वेळही नाही. चल जा, तूच कर आता असे कामे. म्हणून ती पुढे निघाली. पुढे तिला देवादिदेव महादेवाच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले. तर तिथेही तिने तसेच उलट सुलट उत्तर दिले आणि सांगितलेले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे, तेवढे तर काम करा. आणि तेथून पुढे ती निघाली. पुढे कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते, पण तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले. म्हातारीने नाव बोलावली, परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते. त्याचीच ते एक बाजूला बसली आणि तिच्या पायात काटा टोचला. तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिच्या बहिणीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला. हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब करत होती. हिने आता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून भाऊजाईने तिच्याकडे लक्ष दिले नाही. नणंद दिली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही. घरात रोजचा स्वयंपाक केला, तो अमावस्येने गुपचूप खाल्ला. रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्याने आनंदी नव्हते. तिने वहिनीला सांगितले की मी इतक्या दिवसांनी आली आहे, घरी परत जात आहे, काहीतरी दे ना. पौर्णिमेला कसे दिले होते? तर वहिनीने सांगितले की तुम्हाला तर डोक्यावरती हे गाठोडे उचलता येणार नाही, म्हणून तुम्ही पुढे जा, मी मागून पाठवून देते. ती खूप आनंदी झाली आणि नदीकडे निघाली. नदीवरती म्हातारीलाही तिने सांगितले की आजी, तुम्ही पौर्णिमेला कसे गाठोडे दिले होते, आता मलाही द्या. तर म्हातारीने सांगितले की तुला कामाची सवय नाही, तू ते ओझे कसे उचलणार, मी तुझ्या घरी ते गाठोडे पाठवून देते. तसेच कालिका देवीच्या मंदिरात, देवादिदेव महादेवाच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले. ती खूप आनंदाने घरी आली. तोपर्यंत तिचे नोकर 5 गाठोडे घेऊन आले होते. तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती. नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे होते. नदीतील घाण कचरा होता. कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होते. देवांचे देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते. तर तुळशीचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते. हे सर्व पाहून तिने कपाळावरती हात लावला. तर मित्रांनो, आजच्या आपल्याला कितीही त्रास असेल, काहीही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावर चालतात. देव त्यांची परीक्षा पाहतात, परंतु त्यांना शेवटी त्यांचे फळ गोडच मिळते. या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा, पैशाचा गर्व करतात, इतरांनाही त्रास देतात, शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात. त्यामुळे कधीही सत्याचा आणि कष्टाचा मार्ग सोडू नका. ही पौर्णिमा आणि अमावस्येची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.